वर्धा जिल्ह्यामध्ये प्रशासनाद्वारे प्लास्टिक कपांवर बंदी घातली आहे। अशातच शहरी भागासोबत ग्रामीण भागातही चहा कॅन्टीनवर खुलेआम प्लास्टिक कपांचा चहासाठी वापर केला जात आहे। प्लास्टिक कपांमध्ये गरम चहा टाकल्यानंतर प्लास्टिक कपामधील बारीक बारीक मायक्रो कण त्या प्लास्टिकच्या कपांमध्ये चहा टाकल्यानंतर चहामध्ये मिसळतात। त्यानंतर शरीरामध्ये जाऊन कॅन्सर होण्याची शक्यता नाकारता येत नाही। प्रशासनाद्वारे प्लास्टिक कपांवर बंदी घातली असताना सुद्धा मार्केटमध्ये सर्रासपणे दुकानात कपाची विक्री केली जाते व चहा कॅन्टीनवर सुद्धा ग्राहकांना प्लास्टिक कपामध्ये चहा देतात। याकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करण्याची गरज आहे व कपांवर बंदी आणण्याची गरज आहे। याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निकिता कारवटकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की प्लास्टिकच्या कपामुळे चहा पिल्यामुळे कपाचे कण चहामध्ये मिक्स होऊन कॅन्सरसारखा आजार होऊ शकतो। त्यामुळे प्लास्टिकच्या कपामध्ये चहा पिणे टाळणे गरजेचे आहे। मी डॉक्टर निकिता सुरेश कारवटकर, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, अल्लीपूर। मंडळी, आपण रोज चहा घेत असतो। सगळ्या जणांना रोज दोन्ही टाइम चहा पाहिजे असतो। बरेच पुरुष मंडळी बाहेर चहा घेत असतात, तेही प्लास्टिकच्या कपांमधला। कधी विचार केलाय ते आपल्या शरीरासाठी किती हानिकारक असू शकते? नाही ना? तर आता विचार करायचा आहे, कारण जे आपण प्लास्टिकचे कप्स यूज करतोय ना, त्यामध्ये जेव्हा गरम चहा टाकला जातो त्यामध्ये असलेलं जे मायक्रोप्लास्टिक आहे हे त्या चहामध्ये मिक्स होतं आणि ते जेव्हा शरीरात आपण ते घेत असतो तर ते स्टोअर होतं। स्टोअर म्हणजे साठवलं जातं आणि जे रक्तावाटे पूर्ण शरीरामध्ये पसरतं। त्याच्यामुळे कॅन्सरचा सुद्धा धोका उद्भवू शकतो। त्यामध्ये स्किनचे कॅन्सर झाले, लेडीजमध्ये सर्वायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, तसेच त्वचाचे विविध आजार यामुळे होऊ शकतात। तर त्याच्यामुळे प्लास्टिकच्या कपांचा यूज न करता तुम्ही चिनी मातीचे कप यूज करा किंवा काचेच्या कपांमध्ये चहा प्यायचा। आणि जर डिस्पोजेबल कुठे जास्त होत असेल तर त्याची विल्हेवाट योग्य प्रकारे झाली पाहिजे। ते डस्टबिनमध्येच टाका, अन्यथा कीटकजन्य आजार उद्भवण्याचा सुद्धा धोका असतो। इंडिया न्यूज TV 24 करिता सतीश काळे, वर्धा।